आला. बघा, म्हणजे गोरगरिबांना सणासुदीमध्ये सुद्धा नाही का त्यांनी या योजनेचा म्हणजे गरीब कुटुंबांना सुद्धा राशन उपलब्ध व्हावं आणि कमी किमतीमध्ये व्हावं यासाठी त्याने प्रयत्न केला आणि ही योजना सुद्धा आज आपण बघतो की दिवाळीचा सिद्धा हे आपल्याला मिळत असतो. त्यानंतर आपण जर बघितलं गरीब कुटुंबांना सणासुदीला कमी दरामध्ये राशन मिळावं, जसे तांदूळ असो, गहू असो, डाळ असो आणि साखर असो, ही प्रमुख योजना सुद्धा त्यांनी राबवली. त्यानंतर दिवाळी व इतर सणामध्ये लाभ देण्यात आला आणि दिवाळी आणि इतर सणामध्ये सुद्धा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर जर बघितलं तर 1 रुपयात पीक विमा योजना मित्र हो, सगळ्यात मोठी शेतकऱ्यांसाठी जर ही योजना यशस्वी ठरली आणि 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना राबवून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना खूप काही मोठा दिलासा दिला आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. प्रत्येकांना एकरी 5 एकरी 50,000 ते लाखो रुपयापर्यंत तर यामध्ये अनेकांना फायदा झाला. त्यानंतर बघितलं शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये पीक विमा योजना हे ऑनलाईन केल्यानंतर वर्षामध्ये एकदा त्यांना पैसे मिळाला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदत मिळावा हा उद्देश त्यांचा होता आणि या उद्देशावर सुद्धा त्यांनी कार्य करून खूप काही गोरगरिबांची शेतामध्ये नुकसान झाली तर त्यांना मदत एक प्रकारे देण्यात आला. तर एवढंच नाही तर आपण जर बघितलं की मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हे सुद्धा